नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा प्रश्नी आज आंदोलन पेटलं। चांदवडमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। रोहित पवार आणि सपकाळांना काही काळ ताब्यात घेण्यात आलं। संतप्त आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। महामार्गावरील गाड्यांची हवाही आंदोलकांनी सोडली। कांद्याच्या हमीभावासाठी मवियाच्या मोर्चाचा आक्रोश आज पाहायला मिळाला। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यामध्ये संताप आहे। आता अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही तर लोकांना, सामान्य लोकांना कसं मिळेल? आम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं तर लोक उद्या जर कुठे काय बोलायला लागले, पत्रकारांपासून त्यांच्यावर कारवाई केली जाते। हे सरकार आवाज दाबणारं सरकार आहे। पण शेवटी एकजूट जर झाली, सिस्टमच्या विरोधात लोकांनी निर्णय घेतला लढायचा, तर झुकावं लागतंच। आणि दिल्लीसमोर कधी कुणी झुकत नाही। दिल्लीवाल्यांना महाराष्ट्र झुकवतो हे दाखवून दिले आहे। आता सर्व नेते राजकारण सोडून, इलेक्शन सोडून, एमएलसीचं आता चाललेत कुठे दिल्लीला कांद्याच्या प्रश्नाला। म्हणून या आजच्या लढाईला कुठेतरी यश आलं असं आपल्याला म्हणता येईल। हे आंदोलन आता मुंबईलाच होणार। प्रश्न सोडवल्यापर्यंत मुंबईला आंदोलन होईल आता मंत्रालयासमोर। मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दरबारी बैठक आहे, किती यश येईल असं नाही वाटत त्यांना काही शेतकऱ्यांशी घेणं देणं आहे। त्यांना चांगले मंत्रालयावर आता कांदे फेकून मारावं लागेल मंत्र्यांचं ठिकाण। शिवसेना नेहमीच वेगळ्या स्टाईलच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिलेले आहेत, तर या सगळ्या दरम्यान काय नेमका इशारा आहे? बिलकुल, आता हे कांदे घेऊन आम्ही मंत्रालयावर येणार एवढंच सांग। उद्या महाविकास आघाडीची त्या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये बैठक होणार आहे। तिथे आम्ही मुंबईला या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि डिझेल पेट्रोल भाववाढ वगैरे या प्रश्नासंदर्भामध्ये 100% बैठक करण्यात झाल्यानंतर मुंबईला लॉंग मार्च हा महाविकास आघाडीतून काढणार। सरकार जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत या महागाई आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लॉंग मार्च काढू आणि रस्त्यावर उतरून मुंबईचं मंत्रालयात सुद्धा घेराव घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे।